श्रोते हो नमस्कार. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त अतिशय सुंदर अशी श्री रामचंद्रांची कथा ऐकणार आहोत. तर ही कथा ऐका आणि बरंच काही मिळवा. बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. श्रवण करूया, ऐकूयात. हरि ओम. गुढीपाडवा ज्या दिवसाची वाट पाहत श्रीरामांची प्रतिमा डोळ्यात अखंड 14 वर्ष धारण करणाऱ्या त्या माता कौसल्याचा तो हा दिवस. ज्या दिवसाची वाट पाहत भक्तश्रेष्ठ भरताने 14 वर्ष श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला तो हा दिवस. ज्या दिवसाची वाट पाहत 14 वर्ष लाडक्या श्रीरामाप्रमाणे संन्यासी जीवन व्यथित करणाऱ्या अयोध्यावासियांचा तो हा दिवस. श्रीरामावर अयोध्यावासियांचं किती प्रेम होतं ते आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. परमपूज्य अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या रामरक्षेच्या प्रवचनातून गुढीपाडव्याच्या दिवशी घडलेली कथा सांगितली होती. हरिओम. ज्या क्षणाची वाट पाहत सर्वांचे डोळे लागले होते तो क्षण आला. श्रीराम अयोध्येत परत आले. अयोध्येतल्या सर्व दिशांनी आनंद बहरत होता. सर्व चराचर वेगळ्याच मंत्रमुग्ध वातावरणात वावरत होते. त्यांचे प्राणप्रिय श्रीराम माता सीता लक्ष्मणासह सुग्रीव आणि समस्त वानर सैनिकासहित परत आले होते. हनुमंत भक्तश्रेष्ठ भरताच्या प्रतिज्ञेमुळे आधीच पोहोचले होते. राजमहालात पोहोचल्यावर सर्वांचे जोरदार स्वागत झाले. श्रीरामचंद्रांनी राजमहालातील सर्वांचे क्षेमकुशल विचारले. नंतर श्रीराम माता सीतासह लक्ष्मण, भरत आणि हनुमंत अयोध्येतून फेरफटका मारावयास निघाले. 14 वर्ष संन्याशाप्रमाणे जीवन जगणारी अयोध्या नगरी आज विविध रंगांनी नटलेली होती. विविध रांगोळ्या, फुलांनी रस्ते सजलेले होते. सर्व अयोध्यावासियांनी आपल्या लाडक्या श्रीरामाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी वस्त्रांची गुढी दारात उभारली होती. सगळीकडे आनंद झाला होता. सर्व अयोध्यावासियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून पंचायतन सुखावत होते, आशीर्वाद देत होते. अयोध्येचे हे सौंदर्य निहाळताना लक्ष्मणाची नजर एका गुढीवर गेली, जी गुढी फक्त साध्या जुन्या वस्त्रांची उभारली होती. त्यावर लक्ष्मणाने श्रीरामांना विचारले, बंधू, ती गुढीच फक्त का बरे साध्या वस्त्रांची उभारली आहे? त्यावर श्रीराम म्हणाले, चला आपण त्या घरात जाऊन पाहूयात. पंचायतन त्या घरी पोहोचल्यावर त्या घरातील सर्वांना अतिशय आनंद झाला. पंचायतनाच्या त्या स्वागतासाठी सर्वांनी एकच लगबग उडाली. श्रीरामचंद्राबरोबरील सर्वांचे त्यांनी योग्य रीतीने स्वागत केले. सर्वांचे क्षेमकुशल विचारून श्रीरामचंद्रांनी प्रश्न केला, फक्त आपल्या घरासमोरील गुढी का बरे साध्या वस्त्राची उभारली आहे? त्यावर त्या घरातील एक व्यक्ती म्हणाला, देवा, आपण येणार म्हणून आम्ही सर्वजण आनंदून गेलो होतो. पण आमच्या घरातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती खूपच आजारी होती म्हणून दुःखी होतो. मनोमन तुमची प्रार्थना करत होतो की त्यांना तुमचे दर्शन हो. पण त्यांनी अखेर घटका ओळखली की आता मला काही श्रीरामाचे दर्शन होत नाही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, मला काही श्रीरामाचे दर्शन घेता येणार नाही असे वाटते. माझ्याकडे आता मोजकेच श्वास शिल्लक आहेत. तेव्हा माझ्या मरणानंतर तुम्ही शोक करत बसू नका. त्याऐवजी श्रीरामचंद्रांच्या स्वागतात आनंदाने सहभागी व्हा. माझी फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी जी गुढी उभाराल ती मात्र ह्या वस्त्राने उभारा. कारण श्रीराम जेव्हा अयोध्येतून निघाले होते तेव्हा त्यांची चरणधूळ या वस्त्रामध्ये मला कृपाशीर्वाद म्हणून मिळाली होती. किती प्रेम होतं बघा श्रीरामावर त्या लोकांचं. किती आजकाल असं प्रेम कुठं बघायला मिळतं का? डोळ्यात पाणी येतं नुसतं ऐकायला तरी. सर्वांचे डोळे पाण्याने भरले. श्रीरामांच्या चेहऱ्यावर अतीव करुणा दाटली होती. श्रीराम गुढीजवळ गेले व त्यांनी आपल्या कमरेचा शेला काढला आणि त्या गुढीवर लावला व त्या गुढीवरील ते जुने वस्त्र आपल्या कमरेला बांधले. तो क्षण सर्वांच्या मनाला मोहून गेला. तो क्षण श्रीरामचंद्रांची त्यांच्या भक्ताबद्दल असणाऱ्या प्रेमाची साक्ष देत होता. त्यानंतर सर्वजण राजमहालात परत आले. आता सर्व वानर सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम माता सीतेने आखला होता. त्यानुसार सर्वांना भेटवस्तू त्यांचा उचित सत्कार करण्यात आला. शेवटी हनुमंताची वेळ आली. आता माता सीतेला प्रश्न पडला की हनुमंताला कोणती भेट द्यावी. त्यावर त्यांनी हनुमंतालाच विचारले, तात, आपणाला आम्ही कोणती भेट द्यावी? त्यावर हनुमंत म्हणाले, माते, श्रीरामांनी मला सर्व काही दिले, पण तू म्हणतेच आहेस तर मला आज एका गोष्टीचा मोह होतोय. श्रीरामाने त्यांच्या कमरेभोवती बांधलेल्या त्या जुन्या वस्त्राचा. त्यावर माता सीतेने स्वतः ते जुने वस्त्र श्रीरामाच्या कमरेचे काढले आणि हनुमंताच्या कमरेला बांधले. भक्तांच्या प्रेमापेक्षा त्यांच्यावर दुप्पट प्रेम करणाऱ्या श्रीरामांचा आणि हनुमंतांचा सर्वांनी जय जयकार केला. परमपूज्य बापू त्यावेळी म्हणाले होते की ही कथा जो कोणी गुढीपाडव्याच्या दिवशी स्मरण करेल त्याला काय मिळेल ती मी आता सांगणार नाही. हरिओम. हरिओम. गुढीपाडव्याची ही बघा कथा मला फॉरवर्ड झालेली होती, ती मी तुम्हाला
ऐकवली आहे. कशी वाटली कथा? चांगलीच आहे. नक्कीच आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मोटिवेशनची खूप गरज असते. धन्यवाद.